शेतीमध्ये आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळे ट्रेंड आहे. त्यातला अवशेषमुक्त शेती म्हणजेच रेसिड्यू फ्री फार्मिंग हा अतिशय चांगला ट्रेंड आहे. पण अवशेषमुक्त शेती ही अशी आहे की एकात्मिक पद्धतीने म्हणजे सेंद्रिय आणि रसायनांचा एकात्मिक पद्धतीने केलेला वापर म्हणजे अवशेषमुक्त शेती. PHI आणि MRL ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर हाताळल्या आणि पिकावर जर आपण त्याचे स्प्रे व्यवस्थित घेतले आणि ते पीक जे येतं त्याला आपण अवशेषमुक्त पीक असं म्हणतो. आता अवशेषमुक्त शेतीमध्ये दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये रासायनिक खतं वापरू शकता. तुम्ही याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं आणि ग्रोथ हॉर्मोन जे आहेत ते देखील वापरू शकता. जर अवशेषमुक्त शेती पद्धती आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पीक लावण्याच्या आधीपासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपण एकात्मिक पद्धती म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक यांचा जर वापर केला तर आपल्याला व्यवस्थितपणे त्याचा सखोल अभ्यास करता येतो आणि सखोल पद्धतीने त्याची अंमलबजावणी